विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की आदिशक्ती मुक्ताबाई की सब संतन की जगदंबा माता की जय। कालच्या भागामध्ये आपण जगदंबेचं रेणुका मातेचं सुंदर असं स्वरूप वर्णन ऐकलं आणि चरित्र ऐकलं। आज आपण माता जगदंबा योगेश्वरीचं स्वरूप चिंतन आणि योगेश्वरीचं चरित्र चिंतन ऐकणार आहोत। विठ्ठल विठ्ठल महाराष्ट्रामध्येच बीड जिल्ह्यामध्ये वास्तव्य करणारी योगेश्वरी माता अंबेजोगाईला राहते। तिला योगेश्वरी सुद्धा म्हणतात आणि जोगेश्वरी सुद्धा म्हणतात। अंबेजोगाईला असं वर्णन येतं की त्या गावामध्ये भरपूर आंबे होते आणि आंब्याच्या झाडाखाली जगदंबेने विश्रांती घेतली म्हणून अंबेजोगाईची जोगेश्वरी माता किंवा योगेश्वरी माता असं तिला म्हणवण्यात येतं। ही जगदंबा भावप्रदानता असलेली जगदंबा आहे। जितक्या श्रद्धेने जितक्या भावनेने तिच्या चरणारविंदावर आपण स्थित हो तितक्याच श्रद्धेने आणि तितक्याच भावनेने एखाद्या लहान मुलाला ज्याप्रमाणे आई जवळ घेते तशी ही जगदंबा जवळ घेण्यासाठी आपल्याला बसलेली आहे। तिला योगेश्वरी सुद्धा म्हणतात। योग साधनेमध्ये सफलता देणारी अशी ही योगेश्वरी। जो ही साधक हिच्या तारवंट्यामध्ये जाऊन योग साधना करेल जी ही काही सिद्धी मिळवायची असेल ती सिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करेल आई जगदंबा त्या साधकाच्या मस्तिष्कावर वरदहस्त ठेवल्याशिवाय राहत नाही आणि पाहिजे ते फळ त्याला दिल्याशिवाय राहत नाही। योगाची साधना केली तर योगेश्वरी पावते म्हणून तिला योगेश्वरी असं म्हणतात। विठ्ठल विठ्ठल भावभक्तीने आपण तिच्या चरणारविंदावर जायचं आणि ज्याप्रमाणे एखाद्या लहान मुलगा आईकडे हट्ट करतो एखाद्या लहान मुलाचं जसं जीवन असतं बघा जगदंबा सुद्धा आपल्या आईप्रमाणेच आहे। लहान मुलाला त्याला काहीच कळत नाही पण त्याची सगळी सोय मात्र त्याची आई केल्याशिवाय राहत नाही। अगदी त्याचप्रमाणे भक्ताला स्वतःचं काही कळत नाही पण भक्ताची सोय मात्र आई जगदंबा केल्याशिवाय राहत नाही। विठ्ठल विठ्ठल म्हणून भावनेने भक्तीने आईला स्वतःची आई समजून तुझ्या विण मी कोणाचे हात जोडू आणि तुझ्या विण कोणाचा पदर ओढू तूच जननी तू जनक बहीण भाऊ अशी असलेली जगदंबा तीच सर्वस्व आहे। तू गुरु बंधू पिता तूच आमुची इष्ट देवता आणि तूची सदा रक्षिता आपुदी आमते। ज्ञानोबराय म्हणतात भगवंतच आपलं सगळं काही आहे। काय आहे त्वमेव माता च पिता त्वमेव बंधू च सखा त्वमेव सर्वं मम देव देव। तूच आमचं सर्वस्व आहे भगवती तूच आमची सगळं काही आहेस। आमचं अर्थ धर्म काम मोक्ष सुद्धा द्रव्य सुद्धा तूच आहे आणि त्वमेव सर्वं मम देव देव तूच आमची सर्वस्वी आहेस। हे जगदंबे आम्हाला पाव। पण एक देवीच्या भक्तीमध्ये एक सुंदर गुही आहे। जगदंबेला जितक्या आत्मीयतेने तुम्ही आळवाल तितक्या आत्मीयतेने ती येते पण तिला माझं म्हणणं गरजेचं आहे। माझी रेणुका माझी जगदंबा माझी योगेश्वरी जोपर्यंत तिच्यावर हा हक्क करत नाही गाजवत नाही तोपर्यंत जगदंबा येत नाही। अहो आपण सामान्य या जगतावर हक्क गाजवतो बाबा माझे बहीण माझी बंगला माझा गाई म्हशी माझे सगळ्यांना माझं माझं करतो पण शेवटी जाताना मात्र हे सोबत येतात का आपल्या? अजिबात नाही। तू का म्हणे तुझं सोडविणा कोणी एका चक्रपाणी वाचोनिया। तो प्रभूच आपलं सगळं मंगल करणारा असतो। त्यामुळे आजवर आपण दुःखामध्ये याच्यासाठी आहे कारण ज्याला माझं म्हणायचं त्याला माझं म्हटलं नाही आणि ज्याला माझं म्हणायला नको त्याला मात्र म्हटल्याशिवाय राहिलं नाही। म्हणून जगदंबेच्या भक्तीमध्ये इतकी सातत्यता आहे आणि इतकी सत्यता आहे। ही या जगदंबेवर जितक्या अधिकाराने हे आई हे जगदंबा हे जगन्माते अगं माझ्यावर कृपा कर मी तुझाच बालक आहे ना देवी हक्काने बोलून बघा। जगाला हक्काने बोलून जग येत नाही। जग फक्त जखमेवर मीठ चोळण्याचं कार्य करत असतं
जगदंबा कधी मीठ जोडत नाही. तिच्या दारामध्ये गेलेल्या प्रत्येक भक्ताला जगदंबा जवळ करत असते. पण तितक्या भावपूर्ततेने त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. नाहीतर उगाच फक्त कामनापूर्तीसाठी माझं एवढं काम व्हावं याच्यासाठी जर गेलो तर मग मात्र जगदंबा म्हणेल तू तुझा तिकडेच राह. जरा अधिकाराने तूच जगदंबे माझी आहे. आई काय बरं माझं चुकलं? आई सांग ना मला. सर्वांवर कृपा करतेस, माझंच काय चुकलं? आई हिरण्यकश्यपू सारखा अपराध तर मी केला नाहीये ना. एखाद्या राक्षसासारखा उन्मत्तपणा तर मी केलेला नाहीये ना. एखाद्या राक्षसासारखे कुणाचे जीव तर मी घेतलेले नाहीयेत ना. साधा भोळा कुठला तरी अपराध माझ्याकडून झाला असेल, आई क्षमा कर ना. एवढूसा अपराध आहे फक्त, आणि त्याला तू क्षमा नाही करणार तर दुसरं कोण करणार आहे? म्हणून हे जगन्माते माझ्यासाठी धावत ये, एवढ्या हक्काने तिला म्हणावं. आणि तसंही माझं म्हणण्यामध्ये फार सार्थकता आहे बरं. तुकोबराय म्हणतात ना, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु, पडिये देह भाव पूर्वविवसना, पडिये देह भाव पूर्वविवसना, पडिये देह भाव पूर्वविवसना, पडिये देह भाव पूर्वविवसना. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणाच देव होय गुरु, आपणाच देव होय गुरु. किती आर्ततेने, किती आर्जवाने माझं म्हटलं तुकोबरायांनी. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. तो माझा आहे, ती जगदंबा माझी आहे. जर सर्वस्वीपणाने तिला स्वीकारलंय ना तर पूर्ण भावभक्ती सहित स्वीकारावं. आणि आहेत ना आपल्याजवळ व्यवस्था आहे. हात दिले भगवंताने टाळी वाजवण्यासाठी, मुख दिलंय भगवंताने तिचं गुणगान गायन करण्यासाठी, पाय दिलेले भगवंताने तिच्या देवळात जाण्यासाठी. आणि एवढी सुविधा असताना का आपण मागे सरायचं भक्तीमधून? अहो दिव्यांग असलेले एक भक्त होऊन गेलेत, नाव होतं कुर्मदास. स्वतःचं शरीर सुद्धा अर्धवट त्यांच्याकडे होतं, पण भाव बळे आकळे रविना कळे. अहो भावनेने अर्जवाने हाक मारली आणि पंढरीच्या विठुरायाला मात्र यावं लागलं त्यांच्यासाठी. कसली सुविधा नव्हती, हात पाय काहीच नव्हते. पैठणमध्ये राहणारे भक्त कुर्मदास एक दिवस पैठणवरून भानुदास महाराजांची दिंडी पंढरपुराकडे जायला निघाली. त्यावेळी कुर्मदासांनी हट्ट केला, आई कीर्तनाला ने ना मला. आज भानुदास महाराजांचं कीर्तन आहे, दिंडी निघाली पंढरीला, भानुदास महाराजांचं कीर्तन ऐकीन म्हणतो, एकदा मात्र ने ना. आई आज जरा चिडली, रागावली. काय रे कुर्मदासा? आई कशी नेत होती कुर्मदासाला? एखादी गोणी, एखादी पोतड जसं पाठीवर घ्यावं आणि त्या पोत्याला जसं न्यावं तशी आई रोज नेत होती. दिव्यांग असलेले कुर्मदास, कोपरापासून हात नव्हते आणि गुडघ्यापासून पाय नव्हते. आज आई जरा चिडली, रागावली. कुर्मदासा काय नेहमी नेहमी तुला एवढं मोठं ओझं पाठीवर घ्यायचं आणि न्यायचं कीर्तनाला रे? अरे पाठ पार वाकडी होऊन गेली माझी. जरा आईची कीव येते की नाही कुर्मदासा? आजच्या दिवस राहू दे तुझं कीर्तन भजन तुझ्या जवळच, आज जरा आईची कीव कर. कसलं असं पाप झालं होतं देवा माझ्याकडून, हे शरीर सुद्धा अर्धवट दिलं. अरे देवा हात पाय असते तर चालत तुझ्या दारवंटात आलो असतो आणि तुला आलिंगन दिलं असतं, पण नाहीये मी सक्षम तुझ्यापर्यंत येण्यासाठी. आणि का देवा एवढा अट्टहास आणि का एवढा अत्याचार? सगळेजण तर तिरस्कार करताच आहे, आज आईने असे शब्द बोलावेत? डबडबल्या डोळ्याने कुर्मदासाने आईला सांगावं, आई आजच्या दिवस यानंतर तुला नाही हट्ट करणार कधीच. डोळ्यातलं पाणी पाहिलं आणि आईला करुणा आली. अरे कुर्मदासा चल चल डोळे पुस, असं काही करू नको माझ्या समोर अजिबातच. हे डोळ्यात पाणी आणतो आणि मला केविल वाण्यात चेहऱ्याने म्हणतो अजिबात नाही. अरे काय झालं? नाही म्हंटली मी, थोडासा त्रास झाला होता, आता नाही तसं होणार, चल बस कुर्मदासा. आईने पुन्हा तयारी केली. आता आईच ती आणि लेकरूच ते. लेकरू कसंही असू द्यात, आईला काही टाकणीचं लेकरू नसतं.
म्हणून लगेच आईने सुद्धा त्या कुर्मदासाला पोत्यासारखं पाठीवर घेतलं आणि निघाली भानुदास महाराजांच्या कीर्तनाकडे. आई भानुदास महाराजांचं कीर्तन रंगलेलं होतं. त्या ठिकाणी अफाट असे श्रद्धालू समोर बसलेले होते. आईने कुर्मदासाला उतरवलं आणि आईने सांगितलं, हे बघ कुर्मदासा, राग नको येऊ देऊ आईच्या बोलण्याचा. अरे त्रागा झाला म्हणून बोलून गेली आई, असं नाही करायचं बाळा. तुझं कीर्तन ऐकून झाल्यावर कोणाजवळ तरी निरोप पाठव, मी येते तुला परत घ्यायला. इथे शांत बस. लहान लेकरासारखं आईने कुर्मदासाला समजावून सांगावं. तरुण होते कुर्मदास, 24 वर्षाचे होते. आज कुर्मदासांच्या डोळ्यात पाणी आलं, पण शेवटचं पाणी आलं, कारण आता मनाची समजूत घातली होती. अर्ध अंग असलेले हे कुर्मदास आणखी कुणावर तू ओझं बनणार आहेस? आता अजिबात नाही मागे वळून बघणार. आईला मानेने होकार दिला, हो आई तुला सांगेल, आणि निघालेत समोर. कीर्तनामध्ये जाऊन बसलेत. भानुदास महाराजांचं कीर्तन रंगलेलं होतं. जगदीश्वराचं यशगायन भानुदास महाराज करत होते. आता मात्र कीर्तन झालं आणि कुर्मदास भानुदास महाराजांजवळ गेले आणि सांगतात, महाराज दिंडी पंढरपूरला चालली आहे ना? हो कुर्मदासा, मला येऊ द्यात ना तुमच्यासोबत पंढरीला. भानुदास महाराजांना वाटलं, अरे कुर्मदासा कसं बरं तू येणार? हात नाही पाय नाही, कोण तुला घेणार, कसं येणार? कुर्मदासांनी सांगितलं, हे बघा भानुदास महाराज, मी कोणावर ओझं करणार नाही, माझं कुणावरच ओझं होणार नाही, मी माझा घेतो, तुम्ही फक्त हो म्हणा. भानुदास महाराजांनी सांगितलं, अरे इच्छाशक्ती एवढी तांडगी आहे तुझी आणि एवढा भाव आहे, अरे मी कोण तुला हो म्हणणारा? स्वतः पांडुरंगच तुला घेऊन येईल बघ तिथपर्यंत. चल काही हरकत नाही, तू ये पंढरपूरला. पण हे बघ कुर्मदासा, सध्या विश्राम कर बरं, पहाटे 3 वाजता दिंडी निघणार आहे, आता सध्या आराम कर. कुर्मदासांनी होकार द्यावा. भानुदास महाराज आराम करण्यासाठी निघून गेलेत. कुर्मदासांना वाटलं, जड नाही व्हायचंय कोणावर, ओझं नाही व्हायचंय कोणावर, म्हणून कुर्मदास, हात पाय नसलेले कुर्मदास पोटावर रेंगाळत रेंगाळत निघालेत पंढरीच्या वाटेने. रस्त्याने दगड टोचतायत, काटे टोचतायत, संपूर्ण अंग रक्त बंबाळ झालं. कुर्मदास तसेच पोटावर रेंगाळत रेंगाळत निघालेत. पुढच्या गावी जाऊन बसलेत. त्या गावी गेल्यावर सगळ्यांना आवाज दिला, हे बघा मागून भानुदास महाराजांची दिंडी येते. अरे चटणी असू द्यात, भाकरी असू द्यात, पोळी असू द्यात, काय जे ते इथपर्यंत आणून ठेवा. अरे दिंडीला आला नाही तरी चालेल, पण वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करा, तुमची वारी सफळ झाल्याशिवाय राहणार नाही. असा आवाज सगळीकडे द्यावा आणि सगळ्या लोकांनी धावत यावं. कुणी भाकरी आणावी, चटणी आणावी आणि सगळं त्या ठिकाणी आणून एकभूत करावं. खरा अर्थ वारीचा त्या दिवशी कुर्मदासाला कळलेला होता. वारीचा अर्थ काय आहे? वारी ही कुठली पदयात्रा नाही आहे, वारी ही भावना आहे आणि ही भावना अंतःकरणापासून जपणंच वारकऱ्याचं आद्य कर्तव्य आहे. विठ्ठल विठ्ठल कुर्मदासांनी त्या ठिकाणी वारकऱ्यांची सोय केली आणि पोटावर रेंगाळत रेंगाळत पुन्हा निघाले. एक ग्रास सुद्धा त्या ठिकाणी ग्रहण केला नाही आणि पाण्याचा थेंब सुद्धा घेतला नाही. समोर निघालेत कुर्मदास. विठ्ठल विठ्ठल असा जयघोष करत पुढच्या गावी गेले. पुढच्या गावकऱ्यांना सुद्धा हीच प्रार्थना केली. सगळ्यांनी जेवणा खावणाचं सामान त्या ठिकाणी आणून ठेवलं. एक एक गाव करता करता लहुळ या गावी जाऊन कुर्मदास पोहोचले. मागून भानुदास महाराजांची दिंडी येत होती. भानुदास महाराजांनी विचारावं गावकऱ्यांना, अहो तुम्हाला ही सगळी व्यवस्था करायला सांगितलं तरी कोणी? गावकऱ्यांनी सांगावं, भानुदास महाराज होता एक कोणीतरी वारकरी, तुमचाच वारकरी असावा. अहो हात नव्हते, पाय नव्हते, मुखमंडलावर तेज होतं, शोभा होती, ऊर्ध्व पुंड्र डोक्याला लावलेलं होतं, मुखामध्ये गोड गोड भजन चालू होतं आणि असा असलेला कोणीतरी भक्त. त्यांनी सगळ्यांना सांगितलं, इथे भोजनाची व्यवस्था करून घ्या. भानुदास महाराजांच्या डोळ्याला धारा लागल्यात. माझा कुर्मदास तो नक्की असावा. कसा गेला, कुठे गेला सांगा मला. सगळ्यांनी सांगावं, या दिशेने गेला. आता भानुदास महाराज सुद्धा त्या दिशेने जायला निघालेत. कुर्मदास लहुळ या गावी गेलेत आणि लहुळ या गावी गेल्यानंतर आता प्राण शिथिल व्हायला लागलेत. कुर्मदास त्याच ठिकाणी पहुडलेत. आता एक क्षणासाठी सुद्धा समोर सरसावण्या इतकं बळ शरीरामध्ये राहिलेलं नव्हतं. गात्र शिथिल झालेत. भानुदास महाराजांची दिंडी मागून आली. दूरवर पडलेला रक्ताचा तो गोळा पाहून भानुदास महाराज धावत त्या ठिकाणी गेलेत आणि कुर्मदासाला जवळ घेतलं. मांडीवर डोकं ठेवलं आणि डोक्यावरचे केस सावरत, रक्तबंबाळ शरीर सावरत, हात लालबुंद झालेत भानुदास महाराजांचे. कुर्मदासा, अरे काय एवढा अट्टहास, का अन्न पाणी ग्रहण केलं नाही, तसाच निघाला पंढरीच्या वाटेने? कुर्मदासांनी उत्तर दिलं, भानुदास महाराज, अहो अन्न पाणी जर ग्रहण केलं असतं तर माझ्या मलमूत्र विसर्जनाचा त्रास कुणाला तरी दुसऱ्याला झाला असता, शौच अशौचाचा त्रास दुसऱ्याला झाला असता. त्यासाठी मी काहीच अन्न पाणी ग्रहण केलं नाही. तुम्ही चाललायत ना पंढरीच्या वाटेने, माझ्या पांडुरंगाला सांगा, होता एक कोणीतरी भक्त,
येणार होता तुझ्या दारापर्यंत पण येऊ शकला नाही. पांडुरंगा क्षमा करा. त्या माझ्या पांडुरंगाला माझा एवढा निरोप द्या. भानुदास महाराजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. भानुदास महाराजांनी मांडीवरचं असलेलं मुख त्याचं बाजूला केलं. दोन्ही हात आसमंताकडे फैलावत पांडुरंगाला आवाज द्यायला लागले, अरे जगदीश्वरा, तुला कीव येत नाही का रे अशा भक्ताची? विटेवर उभायस, कटेवर हात ठेवून. अरे जरा द्रवीभूत हो. अरे भक्तांसाठी जरा करुणा आण तुझ्या अंतःकरणामध्ये. तुला दयाघन म्हणतात ना पांडुरंगा. अरे तुला कृपा सिंधू म्हणतायत ना. मग कुठे गेली तुझी दया, कुठे गेली तुझी कृपा? अरे बघ कधीच तडफडतोय तुझ्या दर्शनासाठी आणि कटेवर हात ठेवून विटेवर उभायस. विटेवरच्या राण्या, अरे खाली ये. हा कुर्मदास तुझी वाट पाहतोय, तुला यावं लागेल. आज जर आला नाही तर भक्तीला लांछन लागल्याशिवाय राहणार नाही. पांडुरंगा धावत यावं लागेल तुला. भानुदास महाराजांची अर्थ हाक त्याने पांडुरंगाने ऐकावी आणि विटेवर उभा असलेल्या जगदीश्वराने विटेवरून खाली उडी मारावी आणि त्या कुर्मदासाला आलिंगन द्यावं आणि त्याची प्राणज्योत भगवंतामध्ये सन्मिलित व्हावी. विठ्ठल विठ्ठल त्याचा रंग पाहिला नाही, त्याचा वर्ण पाहिला नाही, अंतरंगातला केवळ आणि केवळ भाव पाहिला आणि त्या भावनेच्या पोटी निर्गुण निरातीत असलेल्या परब्रह्माला आकारात येऊन त्या कुर्मदासाला दर्शन द्यावं लागलं. भावाची प्रधानता अफाट आहे, अपार आहे. जगदंबा तुम्ही कुठल्या जातीचे आहात, कुठल्या वर्णाचे आहात कधीच बघत नाही. भाव शुद्धतेने जर तिच्या जवळ गेले तर जगदंबाही जवळ घेतल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला आम्हाला सुद्धा जगदंबा मिळेल, तुम्हाला आम्हाला सुद्धा पांडुरंग मिळेल, पण येणाऱ्या वारीमध्ये कुर्मदासासारखा भाव मात्र आपल्या अंतःकरणामध्ये धावायलाच हवा. तेव्हा विटेवरचा पांडुरंग खाली आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून नवरात्री करायची, सगळेच करतात म्हणून आपणही करायची. एवढी साधी सोपी नवरात्री नाही. नवरात्रीमध्ये भाव असणं गरजेचं आहे. जगदंबेच्या चरणी भक्ती असणं गरजेचं आहे. त्या भक्तीनेच तिला आळवल्या जातं. योगेश्वरी माताच्या चरणारविंदावर जाताना भक्ती भावनेने जा. वर्णन येतं की काही शास्त्रामध्ये किंवा काही ऐतिहासिक पुराणांमध्ये या जोगेश्वरीला सुद्धा अर्धशक्तीपीठ मानलं जातं. महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला पावणारी, प्रत्येकाच्याच हाकेला धावणारी अशी ही जगदंबा आहे. एक दोन आख्यायिका या जगदंबेविषयी प्रख्यात आहे. दानाशूर नावाचा एका राक्षसाला या जगदंबेने मारलं म्हणून तिला दानशूर मर्दिनी जोगेश्वरी माता म्हणतात. दानाशुराला मारलं म्हणून. काही आख्यायिकांमध्ये येतं की परळीच्या वैद्यनाथासोबत जगन्मातेचा विवाह निश्चित केला होता, पण मुहूर्ताची वेळ चुकली म्हणून तिचा विवाह झाला नाही. मग माता कुमारी राहिली असं काही पुराणांमध्ये येतं. आणि काही पुराणांमध्ये एक सुंदर कथा जगदंबेची आलेली आहे, ती आपण ऐकूयात. विठ्ठल विठ्ठल एक सुंदर आख्यायिका जगदंबे विषयी येते. योगेश्वरी माता, तुळजापुरामध्ये एक महाभयानक राक्षसाने उन्मत्तपणा केला आणि एवढा उन्मत्तपणा या राक्षसाने केला की हा सगळ्यांना त्रास द्यायला लागलात. गौ ब्राह्मणांना त्रास द्यायला लागलात, साधू संतांना त्रास द्यायला लागला. अशा वेळी सर्व देवता धावत महाविष्णूकडे गेलेत. भगवंताला सांगतायत की याचा नित्पात करा. महाविष्णू म्हणतायत तुम्ही शंकराकडे जा. सांब सदाशिवाकडे सगळे जण गेलेत आणि सांब सदाशिवाला विनंती करतायत, प्रभू धावत या आणि पृथ्वी तलावर आलेल्या या संकटाचा नित्पात करा. भगवान सांब सदाशिवाने सांगितलं, चिंता करू नका. मी येण्यापेक्षा काशीमध्ये असलेले काळभैरव, जे काशीचे रक्षक आहेत, कोतवाल आहेत, त्या काळभैरवाची विनंती करा. काळभैरव तुमच्या संकटाला धावत आल्याशिवाय राहणार नाही. सगळे देवता काळभैरवाची उपासना करायला लागलेत. काळभैरव प्रसन्न झालेत आणि काळभैरवाने सांगितलं की चिंता करू नका, त्या राक्षसाला मारण्यासाठी मी स्वतः तुमच्यापर्यंत येईल. सगळे जण निघून गेलेत. आता कालांतराने काशीचे कोतवाल काळभैरव अतिशय पराक्रमी असलेले ते निघालेत आणि रस्त्यात येता येताच इकडे हा जो राक्षस होता हा पाताळामध्ये जाऊन लपलेला होता. पाताळामध्ये असलेला नागराज, या नागराजाला वाटलं की हा काळभैरव आपल्या सापांना, आपल्या नागांना मारायला येतोय, म्हणून सगळ्या सापांना आज्ञा केली, जा आणि या काळभैरवाला डंख करा आणि जसे चावाल तुमचं भयानक असलेलं विष याच्यामध्ये उतरू द्या आणि याला मारून टाका. येतानाच रस्त्यामध्ये सगळे साप त्या ठिकाणी गेलेत. प्रत्येकाने काळभैरवाला चावा घ्यावा, पण काळभैरवावर त्याचा यत्किंचितही परिणाम झाला नाही. मग काय करावं
आता यावर युक्ती काय करावी म्हणून नागराजाने एक युक्ती केली आणि सांगितलं की एक काम करतो, गोड गोड बोलून याला आपल्या इथे जेवायला बोलवतो आणि मग याला धोका देतो, दगा देतो. बघा असे पण काही लोक असतात बरं. इथे काळ भैरवाला गोड बोलून जेवायला बोलवलं आणि 7 रांजण भरून विष काढून ठेवलं त्याला पाजण्यासाठी. किती? 7 रांजण भरून. काळ भैरव बिचारे गेलेत त्या नागाच्या राजाच्या इथे जेवण्यासाठी. नागराजाने सुंदर अशी त्याची सेवा केली, त्यांचं स्वागत केलं, आदरातिथ्य केलं आणि 7 रांजण भरलेलं विष त्यांना प्यायला दिलं. पण काळ भैरवावर आता जो काळाचाही काळ आहे, ज्याने हलाहल विष आपल्या कंठामध्ये धारण केलं. आपण ऐकतो समुद्र मंथनाच्या वेळी सगळे देवता हरलेत, पण आता हे विष पिण्यासाठी एकमात्र कुठल्या देवतेला आवाज द्यावा असं ज्यावेळी सगळ्यांना वाटलं, त्यावेळी सगळ्यांच्या समक्ष एकच होते. कोण? सांब सदाशिव. सांब सदाशिवांना आळवलं आणि त्या सांब सदाशिवांनी हलाहलासारखं विष धारण केलं. मग हे विष काय होतं? 7 रांजण भरून काळ भैरवाने ते विष पिलं, पण त्याचा यत्किंचितही परिणाम त्या ठिकाणी त्याला झाला नाही. त्यांचा हा पराक्रम पाहून माता योगेश्वरीला त्यांच्यावर प्रेम जडलं आणि मातेने सांगितलं, बाबा माझा विवाह या पराक्रमी पुरुषासोबत व्हावा. आणि तसंही काळ भैरव म्हणजे साक्षात महादेव आहे आणि योगेश्वरी माता म्हणजे साक्षात शक्ती आहे. शक्ती आणि शिवाचा विवाह हा होणं निश्चितच आहे. त्यामुळे योगेश्वरी मातेने विनंती करावी, बाबा याच पुरुषासोबत मला विवाह करायचा आहे, तुम्ही काहीही करा, माझं प्रेम जडलं या पराक्रमी पुरुषावर. वडिलांनी सांगावं की तू चिंता करू नकोस, मला माहिती आहे माझंही चुकलं, मी उगाच एवढी परीक्षा त्यांची घ्यायला पाहिजे नव्हती. महापराक्रमी आणि महाबलाढ्य अशा या काळभैरवासोबत मी तुझा विवाह करून देतो. असं म्हणत मसवड या गावी जगदंबेचा विवाह आणि काळभैरवाचा विवाह त्या ठिकाणी एकीभूत झाला, संपन्न झाला. आजही महाराष्ट्रामध्ये बऱ्याच वेळी योगेश्वरी मातेचा आणि काळभैरवाचा विवाह केला जातो, पण मुख्यतः मसवड या गावामध्ये तो विवाह संपन्न झाला. विठ्ठल विठ्ठल अशा या जगदंबेचा अधिकार सामान्य नाही. 3ही देव तिच्या चरणांची सेवा करतात, नवल नाही. पण आणखी भले मोठे मोठे नावं खरं तर नाथ महाराजांनी दिलेले आहेत की तिचा गोंधळ व्यवस्थित व्हावा, तिच्या गोंधळाचा आनंद मिळावा म्हणून 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेदांची रचना करणारे व्यास, वशिष्ठ, शुकदेव असे महान महान संत सुद्धा तिच्या गोंधळामध्ये जाऊन गोंधळ करतात. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये व्यास वशिष्ठ शुक गोंधळी, व्यास वशिष्ठ शुक गोंधळी, व्यास वशिष्ठ सुख गोंधळी, व्यास वशिष्ठ सुख गोंधळी, व्यास वशिष्ठ शुक गोंधळी, व्यास वशिष्ठ शुक गोंधळी, व्यास वशिष्ठ सुख गोंधळी, व्यास वशिष्ठ सुख गोंधळी. नाचतात सोहम मेळी, नाचताती सोहम मेळी, नाचतात सोहमेळी, नाचतात सोहमेळी. द्वैत भाव विसरूनी बळी, द्वैत भाव विसरूनी बळी, द्वैत भाव विसरून बळी, द्वैत भाव विसरून बळी. खेळती आंबे तुझे गोंधळी, तुझे गोंधळी, तुझे गोंधळी. गोंधळा येई ओ जगदंबे, गोंधळा येई ओ जगदंबे, गोंधळा येई ओ जगदंबे, गोंधळा येई ओ जगदंबे. खेळतात आंबे तुझ्या गोंधळी, गोंधळा येई ओ जगदंबे, गोंधळा येई ओ जगदंबे, गोंधळा येई ओ जगदंबे, गोंधळा येई ओ जगदंबे. बोला जोगेश्वरी आईचा उदो. व्यासो नारायणांनी 18 पुराणांची रचना केलेली आहे. व्यासोच्छिष्ट जगत्रय असं आपण म्हणतो. जगामध्ये असलेलं संपूर्ण ज्ञान हे व्यासांचं उष्ट आहे. वशिष्ठ ऋषी सुद्धा तितकेच महान, रामरायांचे गुरु वशिष्ठ. त्यानंतर शुक गोंधळी, शुकाचार्यांचा तर अधिकार आणि महिमा आपल्या सर्वांना माहिती आहे. आपल्या सर्वांच्या नेहमीची ऐकिवात असलेली भागवत कथा, ज्या भागवत कथेचं रस ग्रहण शुकाचार्यांनी केलं, लिखाण व्यासनारायणांनी केलेलं आहे. पण या शुक मुखात अमृत द्रव्य संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भुवि भावुकाः असं म्हटलं जातं. शुकांचं मुख लागून हे भागवत रूपी फळ अतिशय पवित्र झालेलं आहे. आणि या शुकाचार्यांनी ज्यावेळी परीक्षिती राजाला पहिल्यांदी भागवत कथा ऐकवली त्यावेळीपासून ही परंपरा सुरू झाली. आजही आपण श्रीमद भागवत कथा ऐकतो.
कथा भागीरथी स्नान जे करीती त्यांचे उद्धरती पूर्वज ते. पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी सुद्धा ही श्रीमद भागवत कथा उपयुक्त आहे. अशा या कथेचं गायन करणारे शुकाचार्य सुद्धा हिच्या सोहम मेळामध्ये येऊन हिच्या गोंधळामध्ये येऊन नाचल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल अशी जगदंबा माता जी सर्वव्यापी आहे, आपल्या सर्वांमध्ये आहे. म्हणून या नवरात्रीच्या दिवसामध्ये 9ही दिवस निदान अर्धा तास तरी, 1 तास तरी, बरं नाहीच अर्धा 1 तास जमलं, 10 मिनिटं तरी किमान जगदंबेच्या समीप आपण बसावं आणि तिला आळवावं, तिचा नामजप करावा. आणि तिचा नामजप करताना म्हणायचंय, जय जय त्रिपुर सुंदरी माय मजवरी कृपा दृष्टीने पहाय. जय जय त्रिपुर सुंदरी माय मजवरी कृपा दृष्टीने पहाय. सुंदरी माय मजवरी कृपा दृष्टीने पाय. सुंदरी माय मजवर कृपा दृष्टीने पाय. मजवरी कृपा दृष्टीने पहाय. कृपा दृष्टीने पाय. मजवरी कृपा दृष्टीने पहाय. कृपा दृष्टीने पाय. मजवरी कृपा दृष्टीने पहाय. मजवरी कृपा दृष्टीने पहाय. मजवर कृपा दृष्टीने पाय. मजवर कृपा दृष्टीने पाय. जय जय त्रिपुर सुंदरी माय मजवरी कृपा दृष्टीने पहाय. मजवरी कृपा दृष्टीने पहाय. मजवरी कृपा दृष्टीने पहाय. जय जय त्रिपुरा सुंदरी हात वर करा. मजवर कृपा दृष्टीने पाय. मजवर कृपा दृष्टीने पाय. मजवर कृपा दृष्टीने पाय. बोले जोगेश्वरी माता की जय. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल. अशा जगदंबेला आर्जवाने आपण हाक मारायची, म्हणायची, देवी माते माझ्यावरही कृपा दृष्टीने बघ. मला दुसरं काही नाही दिलं तरी चालेल, पण कृपा दृष्टीने माझ्यावर बघ. चला 2 मिनिटं आपल्या वारकऱ्याची सुद्धा एक आराध्य दैवत आहे, एक कुलदेवता आहे, जिचं स्मरण आपण आधी केलं. त्याच कुलदेवतेचं 2 मिनिटासाठी स्मरण करूयात. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय जय 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 विठोबा. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा अशा जोगेश्वरी आईला, योगेश्वरी आईला, जगदंबा भवानीला सांगावं आपण, माझ्यावर कृपा दृष्टीने जगदंबे तू बघ. कारण ज्ञान किंवा ब्रह्मज्ञान या सगळ्या गोष्टींमध्ये जर आपण पडलोत तर मग जगदंबा समजायची राहून जाईल. अंतःकरणाच्या शुद्ध भावनेने फक्त प्रेमाचं मागणं तिला मागायचंय. ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी मज भीक काही देवा. प्रेम भातुके पाठवा. द्यायचं असेल तर हे जगदंबे तुझं प्रेम दे, तुझी कृपा दे. तसंही नाथांनी म्हटलेलंच आहे, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा तया माझे. अभिमान नित्य नवा तया माझे. प्रेम सुख दे. प्रेम सुख दे. प्रेम सुख दे. सुख दे. अभिमान नित्य नवतया माझे. अभिमान नित्य नवतया माझे. प्रेम सुख दे. प्रेम सुख दे. प्रेम सुख दे. प्रेम सुख घे.
सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविण नाही समाधान. जगन्माते तुझं प्रेम आम्हाला दे. अंबे एक करी उदासन करी, भक्तासी हाती धरी, विघ्ने दूर करी स्वधर्म उदरी, दारिद्र्य माझे हरी. चित्ती मूर्ती बरी वरामय करी, ध्यातो तुला अंतरी, वाचा शुद्ध करी विलंबन करी, पावे त्वरे सुंदरी. माते कविरे वरामय करे, दे तू दया सागरे, माझा हेतू पुरे मनात नवरे, संदेह माझा हरे. जेणे पाप सरे कुबुद्धी विसरे, ब्रह्मक्य दी संचरे, देई पूर्ण करे भवांबुधी तरे, ऐसे करावे त्वरे. जगदंबेला म्हणावं, अनाथासी अंबे नको विसरू, भवसागरी सांग कैसा तरू हो, अन्यायी मी हे तुझे ले करू हो. नको रेणुके दैन्य माझी करू हो, मुक्ता फले कुमकुम पाठ लागी, संदेह तारानी करे विभाती. श्रीमूळ पीठ चलचुंडिकाया, तामे कवीरा शरणं प्रपद्ये. सखे दुःखिताला नको विसरू हो, दिना बालकाला नको मोकलू हो, ब्रिदा रक्षितू आपुल्या श्री भवानी, ही प्रार्थना ऐकून कैवल्यदानी. जगदंबा माता की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सर्वांवर कृपा ती जगदंबा करते, आपल्यावर सुद्धा करेल हे निश्चित आहे. तेवढा भाव आपण तिच्या चरणारविंदावर अर्पण करायचा. अहो, आपल्यावर सोडावो, देवतांवर सोडा, ऋषी मुनींवर सोडा, या जगदंबेने राक्षसांवर सुद्धा कृपा केलेली आहे. कशी बरी? ज्यावेळी राक्षस उन्मत्त झालेत, राक्षसांना अहंकार होता. एक सर्वात बलाढ्य असा राक्षस, नाव होतं महिषासूर, जो म्हशीचा पुत्र होता, म्हणून त्याला महिषासूर म्हणवण्यात आलं होतं. या महिषासुराला देवतांचे असंख्य वर होते आणि असंख्य वर असताना या महिषासुराने मागितलं की मला उदंड आयुष्य द्या, मला कुणीच मारलं पाहिजे नाही. भगवंत म्हणाले, हे बघ गड्या, मरावं तर तुला लागणारच आहे, तुला कोणी मारणार नाही, पण एक वरदान मला द्यावं लागेल की तुला स्त्री मारेल. आता या महिषासुराला वाटलं याचा अहंकार आडवा आला आणि गालातला गालात हसून म्हणतो, स्त्री मला मारणार आहे? होऊ शकत नाही, चालेल, वर देऊन टाका, मला कुणीच मारू शकणार नाही, स्त्री मारेल. अहो, स्त्रीला एका चुटकी सरशी मी मारून टाकल्याशिवाय राहणार नाही. बघा, स्त्रीला कमी समजण्याचा मूर्खपणा या महिषासुराने केला होता. आजही बरेच जण असे काही आहेत बरं की जे स्त्रीला कमी समजतात. एक वेळेस देवळात असलेल्या खड्ग धारण केलेल्या अष्टभुजा नारायणाची पूजा नाही केली तरी चालेल, पण तुमच्या माझ्या घरामध्ये वावरणाऱ्या स्त्रीला मात्र आदर द्या, तुमची नवरात्री सफळ झाल्याशिवाय राहणार नाही. स्त्री प्रत्येक घरामध्ये अष्टभुजा नारायणीच्या रूपानेच कार्यरत असते. प्रत्येक वेळी ज्यावेळी घरातली स्त्री स्वयंपाक कक्षामध्ये जाऊन सर्वांसाठी अन्न बनवते, त्यावेळी ती अन्नपूर्णा झालेली असते. ज्यावेळी मुलांचा अभ्यास ती घेते, त्यावेळी तीच जगदंबा सरस्वतीच्या रूपाने प्रकट झालेली असते. ज्यावेळी हीच जगदंबा घरावर आलेल्या संकटांना रणभूमीमध्ये दहाडल्यासारखं सामोरे जाऊन सगळ्या संकटांचा नितपात करते, त्यावेळी ही जगदंबा दुर्गा झालेली असते. म्हणून या स्त्रीमध्ये याच जगदंबेचं वास्तव्य आहे. ज्यावेळी पृथ्वी तलाला सुरुवात झाली, पृथ्वी बनवत असताना पुरुषांची संख्या जास्त झाली आणि स्त्रियांची संख्या कमी पडली, तेव्हा देवाधिदेव ब्रह्मदेवाने सांगितलं की हे परमेश्वरा, हे महादेवा, अर्धनारी नटेश्वराचं रूप घ्या, मी जगदंबेला आवाहन करतो आणि तुमच्यामध्ये प्रविष्ट होण्यासाठी सांगतो. जगदंबेच्या एका भागापासून स्त्रिया जन्माला येतील आणि एका पुरुष भागापासून पुरुष जन्माला येतील. जगदंबेचं आवाहन झालं, या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु भक्ती रूपेण संस्थिता, या देवी सर्वभूतेषु निद्रा रूपेण संस्थिता, या देवी सर्वभूतेषु वाणी रूपेण संस्थिता, या देवी सर्वभूतेषु बुद्धी रूपेण संस्थिता, या देवी सर्वभूतेषु भक्ती रूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबिके गौरी नारायणी नमोस्तुते म्हणत आवाहन करावं.
आणि त्या जगदंबेने शिवामध्ये प्रविष्ट होऊन अर्धनारी नटेश्वराचं रूप भगवंताचं समक्ष यावं आणि एका भागापासून स्त्रियांना जन्माला घालावं आणि एका भागापासून पुरुषांना जन्माला घालावं. ज्या भागापासून स्त्रिया जन्माला आला त्या भागामध्ये स्वतः शक्तीचं अधिष्ठान होतं. त्यामुळे तुमच्या माझ्या जवळ वावरणारी शक्ती ही सामान्य नाहीये, ही त्याच शक्तीचा अंश आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून स्त्रियांना कमी समजण्याची मूर्खता आपल्याला करायची नाहीये. लक्षात घ्या, तिच्याशिवाय सगळं अपूर्ण आहे. ही स्त्री शक्ती ज्यावेळी घरी नसेल ना त्यावेळी घर सुद्धा संसार सुद्धा फाटका झालेला असतो. म्हणून मुलींना कमी समजू नका, स्त्रीला कमी समजू नका. अहो, संपूर्ण महाराष्ट्र भूमीच्या साहित्याला ललांभूत करणारी ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायांनी प्रकट केली. पण तिला आपल्या समक्ष आणताना तिला आणण्याचं काम कोणी केलं? ज्ञानोबराया तर ताटीच्या आतमध्ये जाऊन ताटी लावून गेली ज्ञानोबरायांनी. त्यांना नाही सहन झाला या जगाचा त्रास. पण 5 वर्षाच्या लहानग्या मुक्ताईने जावं आणि सांगावं, दादा दार उघड ना. अरे रागे भरावे कवणासे आपण ब्रह्म सर्व देशी. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. लहानग्या मुक्ताबाईने उपदेश करावा. अरे दादा, असा राग काय करतो जगाचा? अरे जगाचं कल्याण करण्यासाठीच आपण आलोय ना या पृथ्वी तलावर, मग का बरं राग करायचा? असं नाही रे करायचं दादा, तू बाहेर ये. या मुक्तीला कोण आहे बरं ज्ञाना दादा तुझ्याशिवाय? असं म्हणत कळवळीने मुक्ताबाईने त्यांना बाहेर काढावं. ज्ञानोबरायांनी बाहेर यावं आणि मग महाराष्ट्र सारस्वताला ललांभूत ठरणारी ज्ञानेश्वरी. काय सुंदर तत्वज्ञान आहे त्याच्यामध्ये. द्वैत अद्वैताची सांगड आहे. भाषा सौंदर्य बघा, तत्वज्ञान बघा, संसारातल्या बारीक सारीक गोष्टी सुद्धा निरीक्षण करून ज्ञानोबरायांनी त्याच्यामध्ये लिहिल्यात. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ न भूतो न भविष्य इति असा ग्रंथ आहे. आणि हा ग्रंथ आपल्या सर्वांच्या समक्ष उभा राहिला जेणेकरून आपल्याला सुद्धा जगण्याची दिशा मिळाली. अशी लहानगी असलेली मुक्ताबाई केलं ना महान कार्य. विठ्ठल विठ्ठल. म्हणून या जगदंबेच्या दरबारामध्ये, या आईसाहेबांच्या दरबारामध्ये या महिषासुराला जसा उन्मत्तपणा त्याला भवला, ज्यावेळी हा कुणाकडूनच मरत नाही म्हटल्यानंतर देवीचा प्रादुर्भाव झाला आणि अष्टभुजा नारायणीने या महिषासुराचा नितपात करून टाकला. पुष्पांचा वर्षाव सगळीकडे व्हायला लागला. जगदंबेने सर्वांना संकटातून बाहेर काढलं. म्हणून जगदंबेचा उदकार त्या ठिकाणी व्हायला लागला. अशी असलेली भक्तांवर कृपा करणारी जगदंबा, सगळ्या 33 कोटी देवता ज्यावेळी तिच्या समक्ष येऊन, तिच्या भोवती येऊन तिच्या सोबत गोंधळ घालतात. एका जनार्दनी नाचे देख असं म्हणत नाथ महाराजांनी हा सर्व गोंधळ डोळ्यांनी पाहावा आणि स्वतःचं जीवन कृतकृत्य करावं. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये मुकुटामाने पुंडलिक, मुकुटामाने पुंडलिक, मुकुटामाने पुंडलिक, मुकुटामाने पुंडलिक. 33 कोटी देवनायक, 33 कोटी देवनायक, 33 कोटी देवनायक, 33 कोटी देवनायक. गोंधळ घालते कौतुक, गोंधळ घालते कौतुक, गोंधळ घालते कौतुक, गोंधळ घालते कौतुक. एका जनार्दनी नाचे देख, एका जनार्दनी नाचे देख. गोंधळाये ओ जगदंबे, गोंधळाये ओ जगदंबे, जगदंबे. नाथांनी वर्णन करावं मुकुटमणी पुंडलिक आणि 33 कोटी देवनायक. या जगदंबेने, या विटेवर उभ्या असलेल्या जगदंबेने पुंडलिकाला मुकुटमणी करावं आणि 33 कोटी देवतांसोबत यांनी गोंधळ करावा आणि जगदंबेच्या स्वरूपामध्ये सगळ्यांना
वशीभूत करावं आणि असा तो गोंधळ रंगावा त्या ठिकाणी. म्हणून जोगेश्वरी मातेच्या चरणारविंदावर अपार विश्वासाची सांगड घाला, तिला अपार श्रद्धेने आळवा, अपार भावनेने आळवा. आई जोगेश्वरी आपल्या सर्वांचं कल्याण करण्यासाठी धावत येईल आणि आपल्या सर्वांना जवळ घेईल. अशी असलेली भक्ती तिच्या चरणारविंदावर आपण अर्पण करूयात. आणि माझी झालेली सेवा भगवतीच्याच चरणी समर्पित करते. सर्वांनी एकदा वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय 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 विठ्ठल जय आ बोली दे गुरु वेडे वाकुडे मुतरी करा क्षमा महाराज आ नाही विचारला विकार करा क्षमा महाराज पावने ज्ञानेश्वराला कापाया करा क्षमा महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय माते की जय.